एकाच आखाड्यातील 3 पहलवान, पालघर नगराध्यक्ष पदासाठी टोकाचा संघर्ष। नमस्कार, मी अर्पिता नाईक आणि आपण पाहताय समर्थन लाईव्ह। पालघर नगर परिषदेची निवडणूक प्रचंड चुरशीची आणि तिरंगी होणार आहे। पालघर नगर परिषदेतील मतदार कोणत्या उमेदवाराला नगराध्यक्ष म्हणून निवडून देतील हे निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होईल, कारण एकाच आखाड्यातील 3 पहलवान वेगवेगळ्या पक्षातून उभे आहेत। कैलास म्हात्रे, उत्तम घरत आणि उत्तम पिंपळे हे तीनही मूळचे शिवसैनिक। पालघर शहर हा शिवसेनेचा मूळचा बालेकिल्ला, परंतु आता शिवसेनेतले कार्यकर्ते वेगवेगळ्या पक्षातून लढत आहेत। कैलास म्हात्रे भाजपमधून नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवत आहेत। उत्तम घरत शिंदेच्या शिवसेनेतून नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवत आहेत, तर उत्तम पिंपळे हे ठाकरेंच्या मूळच्या शिवसेनेतून नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवत आहेत। एकाच आखाड्यातील 3 पहलवान पालघर नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरले आहेत। मतदार कुणाच्या हातात सत्ता देईल हे निवडणूक निकालापर्यंत सांगणे कठीण आहे। पालघर नगर परिषदेच्या निवडणुकी संदर्भात आपण काही महत्त्वाचा तपशील पाहू। पालघर नगर परिषदेची निवडणूक पहिल्यांदाच तिरंगी आणि चुरशीची होणार आहे। ठाकरेंची शिवसेना महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढवत आहे। भाजप सत्ता स्थापन करण्यासाठीच मैदानात उतरली आहे। आपणच नगराध्यक्ष निवडून आणू या आशेने शिंदेची शिवसेना सक्रिय आहे। तीनही उमेदवारांना निवडणूक जिंकण्याबद्दल मोठा विश्वास आहे। विशेष म्हणजे नगराध्यक्षपदाचे तीनही उमेदवार मूळचे शिवसैनिक आहेत। राजकीय पटलावर ठाकरेंची शिवसेना अर्थकारणात बॅकफुटवर असली तरीही ठाकरेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार दमदार आहे। उत्तम पिंपळे हे आनंद दिघेंच्या तालमीतले कार्यकर्ते आहेत, त्यामुळे इतर राजकीय पक्षांना अंगावर घेणं, त्यांना पेलणं हे उत्तम पिंपळे यांच्यासाठी फार कठीण नाही। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार उत्तम घरत हे तेवढेच मातब्बर आहेत। पालघर वासियांमध्ये त्यांचा चांगला संपर्क आहे। एकनाथ शिंदे यांच्या ते मर्जीतले आहेत। शिवाय उत्तम घरत यांना बिल्डर लॉबीचा मोठा पाठिंबा आहे। कैलास म्हात्रे हे भाजपमधून नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवत आहेत। महिन्याभरात भाजपमध्ये झालेल्या प्रचंड पक्ष प्रवेशानंतर पालघर शहरातील भाजपची ताकद प्रचंड वाढलेली आहे। भाजपने पालघर नगर परिषद निवडणूक जिंकण्याची तयारी केली आहे। एकूणच तीनही पक्षांच्या उमेदवारांना आपणच नगराध्यक्षपदाची निवडणूक जिंकू अशी अपेक्षा आहे। त्यामुळे पालघर नगर परिषदेची निवडणूक प्रचंड चुरशीची होईल असे संकेत मिळत आहेत। नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवणारे हे तीनही उमेदवार मूळचे शिवसैनिक आहेत, त्यामुळे जिंकण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करणे आणि सर्व पातळ्यांवर आक्रमक भूमिकेत राहणं हीच शिवसेनेची खरी ओळख आहे। त्यामुळे पालघर नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक प्रचंड चुरशीची होईल असे संकेत मिळत आहेत। पालघर नगर परिषदेची एकूण मतदार संख्या 55,727 इतकी आहे। या एकूण मतदानापैकी कोणता नगराध्यक्ष पदाचा उमेदवार सर्वात अधिक मतं मिळून सत्तेची सूत्र आपल्या हाती घेतो हे प्रत्यक्ष निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होईल। यावरील तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लाईव्हला सबस्क्राइब करा व बेल बटन दाबा। धन्यवाद।